महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुशिक्षित तरुणींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली होती। या योजनेतून युवकांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय तसेच खासगी आस्थापनामध्ये 11 महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण व प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा 6,000, 8,000 व 10,000 रुपये मानधन दिले जात होते। सरकारमधील मंत्र्यांनी कायमस्वरूपी नोकरी देऊ असे आश्वासन दिले होते। यावर विश्वास ठेवून लाखो प्रशिक्षणार्थी या योजनेत सहभागी झाले होते। परंतु आता 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण घेऊन त्यांच्यावर आता घरी बसण्याची वेळ आली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात काहीतरी सकारात्मक बातमी येईल असे प्रशिक्षणार्थींना वाटले होते, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी रोजी म्हटले की हे प्रशिक्षण फक्त 11 महिन्यांसाठी होते व अनुभवासाठी होते आणि त्या अनुभवाचे सर्टिफिकेट आम्ही दिलेले आहे। प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडे नोकरी पाहावी लागेल। पण भास्कर जाधव यांच्याकडे कायमस्वरूपी नोकरी देऊ या संदर्भात काही मंत्र्यांचे भाषणाचे रेकॉर्ड जर असेल तर माझ्याकडे पाठवा। त्या मंत्र्यांचा प्रस्ताव मी राज्यपालांकडे पाठवतो असे त्यांनी बोलताना म्हटले। प्रशिक्षणार्थ्यांनी विविध ठिकाणी अनेक आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही। त्यामुळे प्रशिक्षणार्थी तरुणींमध्ये मोठा रोष व्यक्त होत आहे। प्रशिक्षणापूर्वी तरुण हातचे काम सोडून या योजनेत सहभागी झाले होते, त्यामुळे ना घर का ना घाट का अशी वेळ त्यांच्यावर आली आहे। त्यामुळे सरकार तुम तो धोकेबाज हो, वादा करके भूल जाते हो अशी म्हणण्याची वेळ प्रशिक्षणार्थ्यांवर आली आहे। त्यामुळे सरकारने कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशी विनंती प्रशिक्षणार्थ्यांमधून होत आहे। ब्युरो रिपोर्ट महेश जगदाळे, टीव्ही 24 न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। युवा प्रशिक्षण हा विषय आला होता। ज्यावेळी आपण हा प्रशिक्षणाचं धोरण घोषित केलं होतं त्याच वेळी आपण सांगितलं होतं की 11 महिन्याकरता प्रशिक्षण आहे आणि म्हणून आपण साधारणपणे आपल्या मुलांना कुठेही नोकरीला गेले तुमच्याकडे काय अनुभव आहे हा विचारला जातो आणि असा अनुभव नसल्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळत नाही। म्हणून जवळपास लाखभर मुलांना आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये 11 महिने काम दिलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं की हे काम यांनी केलं आहे। ते कुठे नोकरीला जातील तर त्यांच्याकडे एक राज्य सरकारमध्ये काम केल्याचं सर्टिफिकेट असेल। पहिल्याच दिवशी आपण क्लिअर कट सांगितलं होतं कोणालाही आपल्याला बॅकडोर एंट्री देता येणार नाही। त्यामुळे प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांना दुसरीकडेच नोकरी पाहावी लागेल। त्यामुळे त्या संदर्भात मला असं वाटतं की कुठलंही कन्फ्युजन असू नये। कोणीतरी सांगितलं, मला वाटतं भास्करराव बोलले की आमच्याकडे काहीतरी रेकॉर्ड आहे, तर माझ्याकडे नक्की तो रेकॉर्ड पाठवा तुम्ही, किंवा ती काही क्लिप आहे। ज्या मंत्र्यांनी म्हटलं असेल की यांना परमनंट करतो त्या मंत्र्याचा प्रस्ताव राज्यपालांकडेच पाठवतो। नाही, त्यांच्याकडे त्यांचं म्हणणं भाषण आहे आमच्याकडे की मंत्र्यांनी सांगितलं की परमनंट करतो म्हणून सांगितलं। त्यानंतर एक विषय वडेट्टीवार साहेबांनी दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचा केला होता। मनापासून स्वागत। महाराष्ट्राची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्राने 1,10,000 चा अंक गाठलेला आहे। आजच्या दिवशी 1,10,000 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वांना हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये 60,000 विद्यार्थी रजू पण झालेला आहे। यामध्ये 2,21,244 या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि 8,170 त्यापेक्षा जास्त आस्थापनाने पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला, रजिस्ट्रेशन पण केला। हा एक महाराष्ट्राने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक आमच्या हा महाराष्ट्र सरकारचा पाऊल होता। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माझे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने या योजना सुरू केली. हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा, कोणत्या स्टेटमध्ये जायचा, निवड करण्यापूर्वी 3-4 गोष्टी जे बघता, त्यामध्ये तिथे लँड आहेत का, तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे, तिथे रॉ मटेरियल काय स्थिती आहे, आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगारसाठी लोक उपलब्ध आहेत का. आमच्या विभागाने आता 10 लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ, आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल. लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळी प्रश्न त्याने असा विचारता की तुमचा एक्सपिरियन्स काय. आता आम्ही 6 महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे, ते आमचे मानधन पण देणार आहे, आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांनी तिथे ज्या आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमनंट रोजगार मिळेल. एक मोठी क्रांती रोजगारच्या क्षेत्रामध्ये या योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता आम्ही सुरू केली आहे, आणि ते आपले सर्वांचे सहायतातून आणि महाराष्ट्राच्या लोकांचे चांगले प्रतिसादातून आणि सर्व जे काही आस्थापना त्यांच्या सहयोगातून हा क्रांती आता सफलताच्या मार्गावर पुढे जात आहे. कि जो उनका स्टडीज है उसके हिसाब से अगर उनको नौकरी देती है तो 10,000 रुपये तक का उनका जो पगार है, उनका जो वेतन है, वो वेतन हम राज्य सरकार की ओर से 1 साल तक देते हैं. इसका फायदा यह है कि 1 साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी. अगर किसी कारण से वहाँ नौकरी उनकी कंटिन्यू नहीं हो पाई तो जो एक्सपीरियंस उनको मिला है, आज ये भी होता है ना, कोई कहीं नौकरी मांगने जाता तो उसको पूछते एक्सपीरियंस है क्या, तो ये एक्सपीरियंस 1 साल का जो उसके पास होगा या तो स्वयं रोजगार कर पाएगा या कहीं और नौकरी ले पाएगा. तो इस प्रकार की योजना भी हमने शुरू की है. 10 लाख युवाओं को इस प्रकार से हम लोग नौकरी दे रहे हैं. औद्योगिक आणि बिगर औद्योगिक लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय. मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं, सगळे तर भाऊ गेले निघून, पण बोललो लाडक्या भावानं पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा.